नमस्कार आणि गुड मॉर्निंग मंडळी. तर बघा, मी कामावर आली आहे. सकाळचे वाजलेत 6 आणि मी कामावर पोचली आहे. तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि ह्या टॉवरमध्ये येते मी कामासाठी. तर तुम्हाला आज मी माझ्या या डेली ब्लॉगमधनं माझ्या कामावरचं मी कसं मॅनेज करते, घरचं कसं मॅनेज करते, बाहेरचं आणणं करणं कसं मॅनेज करते ते सगळं दाखवणार आहे. तर पहिल्या कामावर मी पोचली आणि सगळ्यात आधी नाश्त्यामध्ये बनवला आहे मस्त उपमा. गाजर, बीन्स, कॅप्सिकम, कांदा, टोमॅटो घालून हा मस्त व्हेजिटेबल उपमा बनवलेला आहे. लाल मिरची, कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी देऊन त्यानंतर ही मटकीची भाजी बनवली. मटकीची डाळ आहे ही कलकत्त्याची स्पेशल डिश आहे, स्पेशल भाजी आहे. ही मी बनवलेली आहे. आणि त्यानंतर बनवलेले आहे तांदळाच्या भाकरी. तर मस्त तूप लावून किसलेलं बीट घालून मस्त तांदळाच्या भाकरी, एकदम मऊ अशा कापसासारख्या तांदळाच्या भाकरी बनवल्यात. बघून असं कोण बोलणारच नाही की तांदळाच्या भाकरी आहेत ह्या. त्यानंतर टोडूसाठी अंडं फोडलं आहे, टोडूला अंडं दिलं आहे आणि मी तिकडचं सगळं किचन वगैरे साफ करून निघाली आहे दुसऱ्या कामावर. तर दुसऱ्या कामावर मी काय बनवते ते दाखवते. तर मस्तपैकी काळ्या मसाल्यातलं हे वांग्याची भाजी बनवली आहे. जी काळी वांगी असतात ना तिची भाजी आहे ही. काळा मसाला घालून भाजी बनवलेली आहे. त्यानंतर बनवलेला आहे इकडे पण नाश्त्यामध्ये मी उपमाच बनवलेला आहे. तर ह्या वांग्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि इकडे जो उपमा बनवला आहे त्याच्यात फक्त कांदा, टोमॅटो, उडदाची डाळ आणि चण्याच्या डाळीची फोडणी टाकून बनवलेला हा एकदम मऊ आणि लुसलुशीत असा उपमा आहे. तर इकडे मी चण्याची डाळ आणि उडदाची डाळ टाकलेली आहे, व्हेजिटेबल्स टाकलेला नाही आहेत. आणि ही भाकरीची तयारी आहे. आणि भाजी आणि उपमा प्लेटमध्ये मॅडमच्या टिफिनमध्ये भरण्याआधी मी तो गार करायला ठेवलेला आहे. त्यानंतर केल्या गरमागरम फुगलेल्या, टम्म फुगलेल्या अशा भाकरी. तोपर्यंत प्लेटमध्ये काढलेला उपमा आणि वांग्याची भाजी थंड झाली होती. मॅडमचा टिफिन भरला, त्याच्यामध्ये भाकरी भरली. त्यानंतर बघू शकता तुम्ही माझ्या भाकरी कशा आहेत. तर अजून पण मी भाकरी करते. आधी मॅडमचा टिफिन रेडी केला, मॅडम टिफिन घेऊन गेल्या. त्यानंतर उरलेलं जेवण सगळं काढून ठेवलं भांड्यामध्ये. कढया वगैरे सगळी भांडी घासली, किचन गॅस सगळा क्लीन केला आणि माझं आता इकडचं काम संपलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर सगळं उरलेलं जेवण झाकून ठेवलं आहे. मॅडम टिफिन घेऊन ऑफिसला गेल्या आहेत. मी किचन गॅस क्लीन केला आहे. आता मी चालली आहे घरी. तर आता घरच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे कारण आज मी जाणार आहे डीमार्टला सामान आणायला जाणार आहे. तर बहुतेक डीमार्टचा व्हिडिओ तर शूट करता येणार नाही, पण डीमार्टमधलं आणलेलं सामान तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. मला खूप खूप सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा माझे व्हिडिओ मित्रमैत्रिणींना, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी निघाली कामावरनं घरी आणि मी आता घरी चाललेली आहे. तर सकाळचे वाजलेले 10. तर सर्वात आधी मुलाचा टिफिन द्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही 10:15 वाजलेत. मी आल्या पहिले गरमागरम थालीपीठ लावले मुलाच्या टिफिनसाठी. तर कालची वांग्याची भाजी, डाळ, मसूरची उसळ, जे काय उरलं होतं ते सगळं टाकलं. थोडीशी खिचडी पण उरली होती परवाची, ती पण टाकली. तांदळाचं पीठ टाकलं, ज्वारी बाजरीचं पीठ टाकलं, थोडंसं मक्याचं पीठ होतं ते टाकलं, गव्हाचं पीठ टाकलं. सगळे पीठ मिक्स केले, मसाले टाकले, मीठ टाकलं आणि मस्तपैकी असे पातळ दोन्ही तव्यावर असे थालीपीठं लावले आणि खरपूस असे भाजून घेतले. लगेच कालचा जो भात उरला होता रात्रीचा तो नाश्त्यासाठी मुलाला फोडणी टाकला आणि नाश्ता दिला मुलाला. तर तुम्ही बघू शकता किती मस्त क्रिस्पी कडक कडक असे हे थालीपीठ झालेले आहेत. तर आधी मी मुलाचा डबा भरते, तोपर्यंत अजून 2 थालीपीठ ह्या तव्यावर होत आहेत. तर मुलाचा टिफिन भरण्यासाठी मी हे असेच नाही भरणार आहे. तर मस्तपैकी कटरने आपण जसा पिझ्झा कट करतो ना तसे असे ट्रायंगलमध्ये कट करणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी कट मारून घेतले थालीपीठला आणि ह्या टिफिनमध्ये मी हे थालीपीठ भरत आहे. तर एक थालीपीठ पूर्ण भरल्यानंतर पण आईचं मन आहे, समाधान वाटत नाही. तर मला वाटलं की बाबा लेकराला कमी नको पडायला, म्हणून अजून अर्ध्या थालीपीठाचे 2 तुकडे केले आणि ते देखील थालीपीठ भरले. थालीपीठ भरल्यानंतर मुलाचा टिफिन भरला. बघू शकता तुम्ही भांडी मागे मी हे पिंक रॅकमध्ये सगळे घासून ठेवलेत. त्यानंतर आम्ही गेलो डीमार्टला आणि डीमार्टवरनं एवढं सारं सामान घेऊन आलो की सगळ्या बरण्या डब्बे बाहेर काढले. मिस्टर मला मदत करत होते. आज त्यांना सुट्टी होती त्यामुळे ते मला
मला मदत करत होते सगळी भराभरी करायला. मी त्यांना सगळे डबे रिकामी, कारण की डबे रिकामी झाले की मी लगेच घासून ठेवते आणि जेव्हा डीमार्टचं सामान येतं तेव्हा मी हे सगळे पुसून सामानामध्ये भरते. तर हे डीमार्टचं सामान मी ऑनलाईन ऑर्डर नाही केलं आहे, आम्ही स्वतः गेलेलो डीमार्टला आणायला. तर तुम्ही बघू शकता जे जे सामान लागणार आहे ते मी डब्यामध्ये भरून ठेवते आणि जे सामान एक्स्ट्रा आहे ते माझ्याकडे ह्या बाजूला, जी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू शकले नाही कारण हा व्हिडिओ मी असा लावला होता एका बाजूला. तर एका डब्यामध्ये सगळं जे पॅक सामान आहे, जसं की एक्स्ट्रा मी मैदा आणलेला आहे कारण मुलाला टिफिनमध्ये मला शंकरपाळ्या पण द्यायच्या आहेत. तो जास्त वेळ क्लासमध्ये कॉलेजमध्ये राहतो, तर मी शंकरपाळ्या बनवण्यासाठी मैदा आणलेला आहे. तसंच बेसन पीठ आणलेलं आहे बेसनाचे लाडू बनवण्यासाठी. तर जे जे एक्स्ट्रा सामान आहे जे आत्ता लागणार नाही आहे ते सगळं मी एका डब्यात भरते आणि बाकीचं जे डेली यूजला लागणाऱ्या डाळी, तांदूळ, तेल वगैरे आहे ते मी आता या बरण्यांमध्ये भरणार आहे. तर कामावरनं येऊन घरातला स्वयंपाक करून मी खूप थकली होती, मला खूप थकायला झालं होतं आणि कालपासून थोडासा अशक्तपणा वाटतोय. तर मी जरा बसलीच होती, त्यांना डबे भरून देत होते. तर माझे मिस्टर मला खूप मदत करतात, मला खूप समजून घेतात. खरं तर त्यांना पण पायाचा त्रास आहे, जर तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल तर त्या पायाला त्यांनी बेल्ट लावलेला आहे, त्यांना व्यवस्थित बसता उठता येत नाही, पण तरी पण ते मला घरच्या कामामध्ये खूप मदत करतात. सकाळी थालीपीठ केलेले तर मुलगा टिफिनमध्ये घेऊन गेला, मुलीने कॉलेजवरनं येऊन खाल्ले. आम्ही पण अर्धं थालीपीठ खाऊन डीमार्टला गेलो होतो, पण आल्यावर स्वयंपाक करायला माझ्यामध्ये अजिबात त्राण नव्हता आणि 3:30 वाजून गेले होते. आम्ही दोघेही खूप थकलो होतो. त्यात आता हे सामान आणलेलं असंच तर नाही ना ठेवू शकत, म्हणून लगेचच डब्यांमध्ये बरण्यांमध्ये मजा मस्ती करत गप्पा मारत आम्ही दोघांनी भरायला घेतले. तर मी पण खूप थकलेली होती, पण मिस्टरांना सुट्टी होती, पण त्यांच्या पायाचा त्रास असला तरी पण ते मला खूप कामात मदत करतात, मला समजून घेतात. त्यांना बसाय उठायला त्रास होतो, एका पायाला त्यांना बघू शकता तुम्ही बेल्ट लावलेला आहे, तर त्यांना गुडघ्याचा त्रास आहे, तरी पण ते मला खूप मदत करतात. तर तेलाची कॅन मी त्यांना बोललेली झाकण बंद करून पुसायची, तर तुम्ही आधीच का झाकण उघडलं, तर त्यांनी पुन्हा झाकण बंद केलं आणि तेलाची कॅन व्यवस्थित पुसून आणि तेल भरायला घेतलं, कारण त्यांना माहिती आहे की स्वच्छतेच्या बाबतीत मला अजिबात कॉम्प्रोमाइज चालत नाही. तर मी चिडण्यापेक्षा त्यांनी पुन्हा सगळं क्लीन करून भरायला घेतलं. त्यांनी तेल भरेपर्यंत मी बाकी सगळा कचरा काढला आणि हा आमचा हिशोबाचा डब्बा आहे, हिशोबाची डायरी आहे. तर डीमार्टमध्ये जो जो आम्ही सामान आणलं आहे, जो जो खर्च केला तो सगळा ह्या डायरीत लिहून घेतला. आमचा महिन्याचा खर्च अगदी बिस्किटचा पुडा जरी आणला तरी आम्ही या डायरीमध्ये लिहून ठेवतो, कारण आमचा हिशोब असतो तो. त्यामध्ये सेविंग किती करायची, घरात खर्च किती करायचा, मुलांची फी कशी भरायची, ते सगळं आम्ही त्याच्यामध्ये लिहून ठेवतो आणि पैशांचं मॅनेजमेंट दोघं मिळून करतो. तर तेल काढून झाल्यावर ह्या पिशव्या मी एका पिशवीत काढून ठेवल्यात, कारण ह्या तेलाच्या रिकाम्या पिशव्या मी टाकणार नाही आहे. जेव्हा मी पीठ मळेल तेव्हा मळलेलं पीठ ह्याला चोपडून ह्या तेलाचा पूर्ण वापर करून घेणार आहे. तर मी सगळं आवरेपर्यंत, साफसफाई करेपर्यंत, कचरा जो झालेला सगळा सामान भरताना पिशव्यांचा वगैरे तो सगळा आवरेपर्यंत माझे मिस्टर कांदा आणि टोमॅटो कापायला घेतले. कालच्या ज्या चपात्या उरलेल्या त्याचे आम्ही तुकडे उकडणार होतो. तुकडे म्हणजे काय तर सांगते. कांदा टोमॅटो कापल्यानंतर कांदा टोमॅटो आणि त्याची फोडणी करायची, त्याच्यात मसाले टाकायचे आणि पाणी टाकायचं आणि ते पाणी उकळल्यानंतर चपातीचे तुकडे करून त्यात टाकायचे. तर झटपट होणार होते आणि कालच्या चपात्या पण संपणार होते. तर मिस्टर बोलले मी करतो, तर मला अशी त्यांची खूप मदत होते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. मला खूप सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.